कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, मला काहीच झालेलं नाहीये, मी एकदम बरी आहे। आणि तुम्ही मला आपण बाहेर जाऊयात म्हणून इथे का घेऊन आलात? आता तू काहीच बोलायचं नाही हे आता तुझं काहीही काही कळणार नाही। तुला काय झालंय हे मला डॉक्टरांकडून ऐकायचं। येस डॉक्टर। मिसेस मेघना, शी इज ॲब्सोल्युटली फाईन। तुम्ही काही काळजी करू नका, ती ठीक आहे। नो डॉक्टर, शी इज नॉट ॲट ऑल फाईन। म्हणजे ती काही खात पित नाही, एकटीच दिवसभर विचार करत बसते। तुम्ही तिला काहीतरी औषध द्या। म्हणजे मला खूप टेन्शन येतं तिचं, आत्ता तिला काहीतरी होईल असं वाटतं मला। या गोळ्या घ्या, आता एक घ्यायची आणि एक रात्री झोपताना। फक्त मान नाही हलवायची। तू एक काम कर, तू माझ्या समोर आणि डॉक्टरांसमोर गोळी खा। यापुढे आता घरी पण मी पर्सनली तुझ्याकडे लक्ष देणार। उद्या जर नीरज आला आणि तो तुला ह्या अवस्थेत बघितलं तर काय म्हणेल मला? तो मला असं म्हणेल की मम्मा तू माझ्या बायकोची नीट काळजी सुद्धा घेऊ शकत नाही। मग मी त्याला काय उत्तर देऊ? सो आता ही सगळी टाळाटाळ बंद करायची आणि मी सांगितल्याप्रमाणे स्वतःची काळजी घ्यायची। ठीक आहे गोळी घे। एक्सक्यूज मी प्लीज। डॉक्टर, काय करताय तुम्ही? नको घेऊ ती टॅबलेट, तुझं बाळ पडायचं औषध आहे ते। काय? हो, या गोळ्या घेतल्यानंतर तुझ्या पोटातलं बाळ मरू शकतं। तुम्ही हे खरं बोलताय? हो, मिसेस सचदेव तुझ्या सासूबाई त्यांनीच या गोळ्या तुला द्यायला सांगितल्या होत्या। हे सर्व त्यांनी घडवून आणलंय। नाही, मला सांगा कसं काय शक्य आहे? का शक्य नाही? म्हणजे मी आई होणार आहे हे त्यांना सांगितलंच नाहीये ना, मग त्यांना समजेल कसं मी प्रेग्नंट आहे? मी सांगितलं। आय एम सॉरी, त्यांनी त्या दिवशी खूप आग्रह केला आणि म्हणून मी त्यांना सांगून टाकलं। पण त्यावेळेला मला असं वाटलं नाही की त्यांच्या मनात हे सगळं काही आहे। त्यांनी मला तुम्ही इथे येण्याच्या काही वेळ आधी त्या टर्मिनेशन बद्दल सांगितलं, पण माझ्या एथिक्समध्ये बसतच नाही, म्हणून मी त्या इथे नाही आहेत या संधीचा फायदा घेऊन या गोळ्या घेण्यापासून तुला अडवलं। नाही, माझ्या सासूबाई असं करूच शकत नाही, माझा विश्वास नाही आहे याच्यावर। ट्रिप्स घे आणि वाच।
दादा ताईने बांधली राखी खया मी बांधली की नाही राखी तिने लपली वाटत खय नाही दादा बघू नाही अगं या काय हा माझी राखी दादा राखी हा माझी असं कसं होय ना गंमत केली ग काय तुला काय झालं? तुम्हा सगळ्या मोठ्यांचं रक्षाबंधन झालं पण माझं काय इकडे निशिताई पण नाहीये आता मला कोण राखी बांधणार बाप रे फुगो बघा कसं फुगलो हा डुग्गू मी आहे ना मी पण तुझी बहीणच आहे ना मी तुझ्यासाठी स्वतः 2 राख्या केल्या एक माझी एक निशिताईची वा म्हणजे आता माझ्या 2-2 बहिणी आई आता तुला 2-2 पाकिटं बनवावी लागणार हो करते ही माझी आणि निशिताईची राखी वा किती छान राख्या आहेत फॉरेन दीदी आपण निशिताईला फोन लावूया का किंवा मग तिला व्हिडिओ कॉल करूया तू ना तिला चिडव की तू मला राखी बांधलीस नाही नको डुगू म्हणजे आपण निशीसाठी काहीतरी वेगळं करूयात दादा वेगळं म्हणजे नेमकं काय करायचं आपण म्हणजे उमा हा माका काय वाटतं आपण निशिक मुंबई घेऊन जाऊया म्हणजे काय हा पुन्हा आपण सगळेच एकत्र आलोय फक्त आपल्यामध्ये निशी नाही हा आपण निशिक इथे घेऊन येऊया सगळ्यांबरोबर 4 दिवस ती राहील ते का पण बरा वाटेल हो खरा चालत बेस्ट मग मी आत्ताच डॅडला कॉल करते तोही मुंबईला जाणारच आहे ना सो तुम्ही आरामात त्याच्या कारने जाऊ शकता अँड हो निशीचं घर शोधायला तिकडे काही प्रॉब्लेमही येणार नाही बरोबर बोलताय उमा आपण जाऊया मुंबईला निशिक आणायला आपल्याला अचानक बघून ते का पण बरा वाटेल आपण ते का आणायला जाऊया झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।